आजचा विषय हा मराठी भाषेचा आहे की मराठी भाषा ही प्रत्येक परप्रांतीयाला यायलाच हवी. हो, बरोबर आहे, यायलाच हवी. कारण बहुतेक परप्रांतीयांच्या गाडीमध्ये आपली मराठी माणसंच प्रवास करत आहेत, किंवा आता जर महाराष्ट्रामध्ये आपली मराठी माणसंच जास्त आहेत. आणि हे परप्रांतीय येतात आणि ते काय आपली त्यांची हिंदी भाषा चालू असते, ते काय मराठी बोलत नाही आहेत. पण ते बोलत नाहीत ह्याला कधी कधी असं ते कारणीभूत आपण पण तेवढेच आहोत. म्हणजे आपण मराठी माणूस त्याला कारणीभूत आहे असं मला तरी वाटते. का ते पण सांगतो. कारण जर हा परप्रांतीयांच्या रिक्षा आहेत, पण त्या ज्या वेळेला त्या रिक्षामध्ये जर आपला मराठी माणूस बसतोय तर तो त्याच्याशी हिंदीमध्येच बोलतोय. बघा, प्रत्येकाच्या मनाला विचारा, कधी कोण बसला असेल तर तो मला वाटते त्याच्याशी हिंदीमध्येच बोलला असेल. विचार करा, मी बोलते त्याचा विचार करा. मग तो माणूस जर त्याच्याशी हिंदीमध्येच बोलत असेल तर त्याला वाटतं का गरज मराठी भाषा शिकण्याची? कारण सोयीस्कर करतोय ना, आपला मराठी माणूस सोयीस्कर करतोय हिंदीमध्ये त्याच्याशी बोलून. झालं, तो झाला रिक्षावाल्याचा, परप्रांतीय त्या रिक्षावाल्याचा विषय झाला. आता हा दुसरा पाणीपुरीवाला. आता बहुतेक लोक पाणीपुरी खायला जातात. खायला गेल्याच्या नंतर ते तिथं कुठल्या भाषेत बोलतात? तर हिंदी भाषेतच बोलतात. झाला, त्याला पण सोयीस्कर झालं त्याची भाषा. मग आपण जर मराठी माणूस आहोत, आपण जर मराठी भाषा आपली आहे, मग आपण का हो त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचं? आपण आपली भाषा का नाही बोलत तिथं? अरे, गरज तर त्या परप्रांतीय लोकांना आहे मराठी भाषा शिकण्याची, पण आपण का हिंदीत बोलतोय त्यांच्याशी? बोलू दे ना त्यांना मराठी, शिकू दे ना त्यांना मराठी. ही चुकी आपल्या मराठी माणसाचीच आहे. कारण आपण जिथं जिथं जातो, जिथं जिथं आपल्याला परप्रांतीय लोक भेटतात, आपण त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलतो. बघा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारा, प्रत्येकजण, मी तर सांगते प्रत्येकजण हा हिंदीमध्ये त्या परप्रांतीय लोकांशी बोलतो. त्यामुळे पहिले आपल्या लोकांनीच ठरवायला पाहिजे की जिथे आपल्याला परप्रांतीय लोक भेटतील त्यांच्याशी आपण आपल्या भाषेतच बोलायला पाहिजे. कारण आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण आपली मराठी भाषेला मान देऊ, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेला मान मिळेल. आणि हा मान देणं हा आपल्या मराठी माणसानेच देणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठेही या परप्रांतीय लोकांची दुकानं असतील, तिथे जर आपला मराठी माणूस गेला तर त्याने आपल्या मराठी भाषेतच त्याच्याशी बोला. कारण ती लोक कमवायला आलीत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना मराठी येणं गरजेचंच आहे. आणि काही चुकलं असेल तर माफी असावी.